शिवसेनेकडून विधान परिषदेचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत. नीलम गोरे बच्चू कडूंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. काल मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विधान परिषद उमेदवारांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. या बैठकीला मंत्री उदय सामंत, राहुल शेवाळे, नीलम गोरेंसह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. तर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव अजून सुद्धा गुलदस्त्यातच आहे. राष्ट्रवादीत 75हून अधिक जण इच्छुक असताना सुनेत्रा पवार नेमकी संधी कुणाला देणार याकडे आता लक्ष लागलंय. माजी आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मिळते. झिशान सिद्दीकी यांच्यासह अमरसिंह पंडित आणि इतर काही नावांची देखील चर्चा आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार नक्की कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे बघावं लागेल. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावेळी वर्षा बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं बैठक पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेत माजी आमदार झिशान सिद्दीकी यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुद्धा भेट घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. तर राष्ट्रवादीच्या गोटात या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं नेमकं काय घडतंय आपण जाणून घेणार आहोत. आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. सीमा, काल रात्री उशिरा सुनेत्रा पवारांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची भेट घेतलेली आहे. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे, काही कळू शकलाय का? नक्कीच मनोश्री, खरं तर आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि अर्थात जे इच्छुक आहेत ते सध्या सुनेत्रा पवार यांची भेट घेत आहेत, त्यांच्याकडे लॉबिंग करत आहेत. काल रात्री अतिशय महत्त्वाची भेट देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांची झालेली आहे. वर्षा निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या भेटीदरम्यान झिशान सिद्दीकी यांच्या नावावरती चर्चा झाल्याची माहिती सध्या सूत्रांकडनं दिली जाते आणि सोबतच जे एक्स्ट्राचे त्यांच्याकडे मतं आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि भाजपकडे, हे मिळून एखादा आपल्याला जास्तीचा उमेदवार आपल्याला देता येऊ शकतो का, या विषयावरती या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सध्या तरी मिळते. त्यामुळे काल झालेल्या या चर्चेच्या निमित्तानं आज जास्तीचा एक उमेदवार देण्यात येऊ शकतो का या दोन्ही पक्षाकडनं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सोबतच जसं तू म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 75हून जास्तिक जे पदाधिकारी आहेत, पक्षातले जे विविध संघटनांवरती काम करत असतात, ते सगळे इच्छुक आहेत आणि सगळ्यांनी आपली वर्णी या एका जागेवरती लागावी यासाठी अनेक दिवसांपासून लॉबिंग करताना पाहायला मिळत आहे. मात्र सध्या झिशान सिद्दीकी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यासाठी पक्षांतर्गत जवळपास चर्चा जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि आतापर्यंत खरं तर नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. कारण जर नाव जाहीर केलं तर जे इच्छुक आहेत, म्हणजे जसे आनंद परांजपे, सूरज चव्हाण, सुरेश बिराजदार, विक्रम काकडे यांच्यासारखे जे इच्छुक आहेत ते त्यांची नाराजी उफाळून येऊ शकते. यामुळे कुठेतरी आतापर्यंत त्यांचं नाव जे आहे ते गुलदस्त्यात ठेवण्यात आलेलं आहे. सकाळी 10 वाजता झिशान सिद्दीकी यांना थेट विधान भवनामध्ये पक्षाने थेट बोलवलेलं आहे अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे खरं तर पक्षाकडनं अजून काही चर्चा या निमित्ताने होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. काल सुनील तटकरे असं म्हणालेले होते की काल संध्याकाळीच खरं तर उमेदवाराच्या नावाची घोषणा होणार होती. मात्र इच्छुकांची गर्दी जी आहे ती सीमा, राष्ट्रवादीच्या गोटात काय घडतंय हे तर तुम्ही सांगता आहात. झिशान सिद्दीकी यांचं नाव सध्या चर्चेत आहे आणि ते आघाडीवर आहे. मात्र दुसरीकडे शिवसेनेच्या गोटातून सुद्धा माहिती येते, शिवसेनेच्या गोटात सुद्धा काही नावांवरती शिक्कामोर्तब होत आहे. त्यांच्यापर्यंत काही निरोप पोहोचवण्यात आलेत का? नक्कीच मनोश्री, 2 जागांसाठी शिवसेनेमध्ये सुद्धा अनेकांची गर्दी जी आहे ती वाढलेली आहे. अनेकांनी इच्छा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलून दाखवलेली आहे. या जागेवरती आमची वर्णी लागावी यासाठी मागील अनेक दिवसांपासून जे महत्त्वाच्या पदावरती काम करत आहेत, शीतल म्हात्रे असतील किंवा मग इतर जे पदाधिकारी आहेत ते सध्या लॉबिंग करत आहेत. मात्र काल रात्री जी बैठक पार पडली नंदनवन या निवासस्थानी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राहुल शेवाळे, गुलाबराव पाटील,
नीलम गोऱ्हे यांच्यामध्ये, त्या बैठकीमध्ये नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याचं सध्या तरी कळत आहे. नीलम गोऱ्हे यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे आणि मागील अनेक दिवसांपासून जी चर्चा सुरू होती बच्चू कडू यांच्याबाबत की ते प्रहार संघटना कुठेतरी विलीन करतील आणि त्याच्यानंतर त्यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात येईल. त्यानंतर बच्चू कडू यांनी सांगितलेलं होतं की एका जागेसाठी मी माझा पक्ष किंवा माझी संघटना ही विलीन करणार नाही. मात्र एक शिवसेनेचा पुरस्कृत उमेदवार म्हणून त्यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर होण्याची शक्यता आहे आणि काल या दोन्ही नावांवरती चर्चा झालेली आहे आणि दोन्ही नावांवरती शिक्कामोर्तब एकनाथ शिंदे यांनी केल्याचं सध्या तरी कळतंय. नक्की सीमा, त्याच्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये सध्या विधान परिषद निवडणुकीसाठी लॉबिंगचा सुकाळ बघायला मिळतोय असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.